नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 28वा भक्ती मार्गाच्या आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश। श्लोक नंबर 23 भगवंतांच्या चरण कमलांबद्दल सांगत आहेत भगवान कपिल देव। पहिल्यांदा ध्यान आपण चरण कमलांवर केलं पाहिजे। जानुद्वयं जलजलोचना जालुद्वयं जलजलोचनया जनन्या लक्ष्म्याखिलस्य सुरवन्दितया विधातुः। पूर्वोर्निधाय करपल्लवरोचिषायत् संलालितं हृदि विभोरभवस्य कुर्यात्। जानुद्वयं जलजलोचना जनन्या लक्ष्म्याखिलस्य सुरवन्दितया विधातुः। पूर्वोर्निधाय करपल्लवरोचिषायत् संलालितं हृदि विभोरभवस्य कुर्यात्। जानुद्वयं जलजलोचनायनस्य जनन्या लक्ष्म्याखिलस्य सुरवन्दितया विधातुः। पूर्वोर्निधाय करपल्लवरोचिषायत् संलालितं हृदि विभोरभवस्य कुर्यात्। जानुद्वयं जलजलोचनया जनन्या लक्ष्म्याखिलस्य सुरवन्दितया विधातुः। लक्ष्म्याखिलस्य सुरवन्दितया विधातुः। पूर्वोर्निधाय करपल्लवरोचिषायत् संलालितं हृदि विभोरभवस्य कुर्यात्। संलालितं हृदि विभोरभवस्य कुर्यात्। जानुद्वयं जलजलोचनया जनन्या लक्ष्म्याखिलस्य सुरवन्दितया विधातुः। पूर्वोर्निधाय करपल्लवरोचिषायत् संलालितं हृदि विभोरभवस्य कुर्यात्। जानुर्भयं दलदलोचनया जनन्या
लक्ष्म्याखिलस्य सुरवन्दितया विधातुः उर्वोर्निधाय करपल्लवरोचिषायत् संलालितं हृदि विभोरभवस्य कुर्यात् जानुद्वयो जलजलोचनया जनन्या लक्ष्म्याखिलस्य सुरवन्दितया विधातुः उर्वोर्निधाय करपल्लवरोचिषायत् संलालितं हृदि विभोरभवस्य कुर्यात् जानुद्वयम् गुडघ्यांपर्यंत जललोचनया जलजलोचनया हे कमलनयना जनन्या माता लक्ष्म्या लक्ष्मी देवीने अखिलस्य अखिल विश्वाच्या सुरवंदितया देवतांद्वारे पूजित विधातुः ब्रह्मदेवांची उर्वोह मांड्यांची निधाय ठेवून करपल्लवरोचिषा तिच्या कांतिमान हस्तपल्लवांनी with her lustrous fingers यत जे समलालितम संवाहन करणे वा दाबणे मसाज करणे हृदि हृदयामध्ये विभो भगवंतांचे अभवस्य भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे असलेले कुर्यात वन शुड मनुष्याने ध्यान करावे कुर्यात कुर्यात सुद्धा मनुष्याने ध्यान करायचा विचार करा. भाषांतर आहे भाग्य देवता लक्ष्मीची पूजा सर्व देव करीत असतात आणि ती ब्रह्मदेवांसारख्या श्रेष्ठ पुरुषाची माता आहे. भौतिक अस्तित्वाच्या अतीत अशा भगवंतांच्या मांड्यांचे आणि चरणांचे ती सदैव संवाहन करीत असते मसाज करत असते आणि या प्रकारे ती त्यांची काळजीपूर्वक सेवा करण्यात मग्न असते. योग्यांनी लक्ष्मी देवीची ही सेवा कार्ये आपल्या अंतःकरणात स्थिरपणे दृढ धरावीत. Yogi should fix his heart on the activities of Lakshmi, the goddess of fortune, who is worshipped by all demigods and is the mother of the Supreme Person Brahma. She can always be found massaging the legs and thighs of the Transcendental Lord, very carefully serving him in this way. काल भगवान कपिल देवानी हे सांगायला सुरुवात केली की भगवंतांवरती ध्यान करत असताना कसं करावं. खालून वर जायचं स्टेप बाय स्टेप. सगळ्यात पहिल्यांदा भगवंतांच्या चरण कमलांवरती. चरण कमलांचा अर्थ असा नाही की ज्याला आपण पाय म्हणतो मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये त्याला दोन वेगवेगळे शब्द आहेत, लेग आणि फूट. फूट म्हणजे चरण कमल.
प्रभुपाद मुद्दामून आपल्याला सांगतात की त्याच्यावरती चिन्ह आहेत, चिन्ह पाहिली पाहिजेत, त्याच्यावरती ध्यान केलं पाहिजे. आणि किती वेळ ध्यान केलं पाहिजे भगवंतांच्या चरण कमलांवरती काल सांगितलं. अनादि अनंत काल. नो, सगळ्या प्रश्नाचं उत्तर अनादि अनंत काल नसते, सतत पण नसते, सदैव पण नसते. प्रदीर्घ काळ, भरपूर वेळ आपण तिथे घालवला पाहिजे, मग वरती गेलं पाहिजे, वर वर वर. तर आजच्या श्लोकामध्ये सांगत आहेत की नंतर आपलं लक्ष गेलं पाहिजे भगवंतांच्या पायाकडे आणि मांडीकडे. आता याचे पण 2 भाग केलेले आहेत, पायाकडे आणि मांडीकडे. आणि कसं ध्यान करायचं ते पण सांगितलंय. कसं ध्यान करायचं, जसं लक्ष्मीजी भगवंतांच्या पायाचे सदैव मसाज करत असतात, दाबून देत असतात. योग्यांनी त्या भक्तिमय सेवेचं ध्यान केलं पाहिजे. अशा प्रकारे भगवंतांच्या पायाचं आणि मांड्यांचं ध्यान केलं पाहिजे. तात्पर्य, ब्रह्मदेव या ब्रह्मांडाचे नियुक्त शासन करता आहेत, म्हणजे नेमलेले शासन करत आहेत. गर्भोदकशाही विष्णू हे त्यांचे पिता असल्याने भाग्यदेवता लक्ष्मी ही स्वाभाविकच त्यांची माता ठरते. सर्व देवता आणि सर्व ग्रहांवरील सर्व निवासी लक्ष्मी देवीची उपासना करतात. सगळे देवता, सर्व ग्रहांवरचे सगळे लोक लक्ष्मी देवीची उपासना करतात. मानव प्राणीही भाग्यदेवतेकडून कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आतुर असतात. या ब्रह्मांडातील गर्भोदक सागरावर भगवान श्री नारायण शयन करीत आहेत आणि लक्ष्मी देवी त्यांच्या मांड्यांचे व पायांचे संवाहन करीत आहेत, दाबून देत आहे. वर्तमान श्लोकामध्ये ब्रह्मदेवांचे वर्णन लक्ष्मीपुत्र असे करण्यात आले आहे, पण वास्तविकपणे त्यांचा जन्म तिच्या उदरातून झालेला नाही. ब्रह्मदेवांचा जन्म भगवंतांच्या नाभीमधून होतो. गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीतून एक कमळ उगवते आणि त्यावर ब्रह्मदेवांचा जन्म होतो. म्हणून लक्ष्मी देवी जे भगवंतांचे पाद संवाहन करीत आहेत ते तिचे आचरण साधारण पत्नीप्रमाणेच आहे असे आपण समजू नये. आपण लगेच आपल्या मॉडर्न दिमाग हे जरा बदललं पाहिजे. ऍक्च्युली एवढं चपट होते. आपण आपल्या आणखीन एक मॉडर्न वैज्ञानिक डोक्याने लगेच आपण तर्कवितर्क करायला लागतो. ब्रह्माजींची आई म्हणजे तिने जन्म दिलेला असणार, म्हणजेच विष्णू आणि ते नवरा बायको आहेत, वगैरे वगैरे वगैरे. यस, येस, थँक्यू. भगवंत हे साधारण स्त्री पुरुषांच्या वर्तनाच्या अतीत आहेत. कारण आपण जेव्हा पत्नी पती स्त्री पुरुष लगेच आपल्या डोक्यामध्ये भौतिक संबंध लगेच डोक्यामध्ये येतात. अभवस्य हा शब्दही महत्वपूर्ण आहे, कारण लक्ष्मी देवीच्या सहाय्या वाचून ते ब्रह्मदेवांना जन्म देऊ शकतात असेही तो सुचवितो. अभवस्य म्हणजे भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे. भौतिक दृष्ट्या आपण जसं विचार करतो तसं काही करायची भगवंतांना गरज नाही. आणि म्हणूनच भगवंतांच्या क्रिया, भगवंतांचं कार्य, भगवंतांचं अस्तित्व हे आपल्याला सहजासहजी समजत नाही, कारण आपण ते भौतिक दृष्ट्या भौतिक ज्ञानावर आधारितच समजावून घ्यायचा प्रयत्न करत असतो. दिव्य वर्तन हे लौकिक वर्तनाहून भिन्न असल्यामुळे एखादा देव अथवा मनुष्य आपल्या पत्नीकडून सेवा स्वीकारतो, त्याचप्रमाणे भगवंतही आपल्या पत्नीकडून सेवा स्वीकारतात असे आपण समजू नये. या भौतिक जगातली सेवा एकमेकांच्या प्रॉफिटवर अवलंबून असते. इथे पण सेवा करतात लोक, पण इथे सेवा लोक करतात हा विचार करून की याच्या बदल्यात मला काय मिळेल. भगवंतांची सेवा अशी नसते, मग ते कोणीही करत असते. आता इथे प्रभुपाद हे
गर्भोदक्षाई विष्णू ज्यांच्यापासून ब्रह्माजी आले हा थोडासा कॉन्टेक्स्ट सेटअप केल्यामुळे त्याच्याबद्दलच सांगत आहेत. परंतु ऍक्च्युली ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी म्हणतात की गोलोक वृंदावनमध्ये वैकुंठामध्ये हजारो लक्ष्मीजी भगवंतांचे पाय चेपत असतात, सेवा करत असतात. मग हे कसं समजावून घेणं? मग आपल्या डोक्यात लगेच विचार येतो, मग त्यांना 1000 पत्न्या होता का? पण त्यांना करोडो अनगिनत पत्न्या असू शकतात, आपण कोण विचारणार? हे सगळं भौतिक ज्ञानाच्या भौतिक अस्तित्वाच्या पलीकडचं आहे. हे पहिल्यांदा आपल्याला पटलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण या आपल्या भौतिक ज्ञानाच्या तर्कवितर्काने, इस्पेशली इम्पिरिकल मेथड ज्याला म्हणतात, कॉज अँड इफेक्ट, या आपल्या ज्ञान पद्धतीवर पडताळून पाहून मगच ती आपण मान्य करणे ही खूप चुकीची पद्धती आहे. अशा पद्धतीने आपण कशालाच मान्य करणार नाही, आपल्या स्वार्थाला सोडून. काही गोष्टी असतात या भौतिक जगामध्ये देखील, काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला समजू शकत नाही. काही महान वैज्ञानिकांना वगैरे ते इझिली समजतात. आपण किती डोकं फोडलं तरी आपल्याला समजत नाही, दिसत नाही, अनुभव होत नाही. तसंच जे महान ऋषी मुनींनी पाहिलं, अनुभवलं, ते ग्रंथातून लिहून ठेवलंय, याचा अर्थ ते खोटं असतं असं नाही. आणि नुसतंच खोटं असतं असं नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा प्रभुपाद इथे अगदी चातुर्याने आपल्याला समजावून सांगत आहेत, तो म्हणजे याचा सेम टू सेम पॅरलल अर्थ आपल्या बुद्धीशी लावायचा नाही. भौतिक जगामध्ये नवरा बायको असे असतात म्हणून लक्ष्मीजी आणि भगवंतांचं पण असं असेल, नो. हे थोडंसं लक्षात ठेवायचं, म्हणून प्रभुपाद रिपीटेडली हे सांगतात. हे वर्तन चित्र योग्याने सदैव आपल्या अंतःकरणात धारण करावे असा उपदेश या श्लोकामध्ये देण्यात आला आहे. भक्त श्री लक्ष्मीनारायणांच्या या संबंधाचे नित्य चिंतन करीत असतो. त्यामुळे निराकारवादी आणि शून्यवादी जसे केवळ मानसिक स्तरावर ध्यान करतात तसे भक्ताचे ध्यान नसते. निराकारवादी शून्यवादीकडे जायचं नाही आपल्याला. पण हा देखील एक खूप महत्वाचा पॉइंट आहे की जोपर्यंत आपल्या मनामध्ये निरपेक्ष अहेतुकी प्रेम निर्माण होत नाही, आपला स्वार्थ आणि याच दृष्टिकोनातून आपण सगळ्या गोष्टी पाहत असतो, तोपर्यंत शास्त्र आपल्याला सांगतं की आपण भगवंतांच्या लक्ष्मी नारायण या रूपावरती ध्यान केलं पाहिजे. याचा अर्थ बऱ्याच जण याचा अर्थ देखील चुकीचा काढतात. भगवंतांचं जे श्याम सुंदर रूप आहे, सिंपल धोती घातलेलं, सिंपल आभूषण, सिंपल जंगलातल्या फुलांची माळ, डोक्यावरती काही एक्स्ट्रा काही नाहीये, फक्त एक मोरपीस आहे, 4 हात नाहीत, हातात गदा, चक्र, शंख नाही, असं हे जे रूप आहे ते पाहायला, त्याचा अनुभव करायला खूप 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 शुद्ध व्हावं लागतं. प्रेमाच्या अतिशुद्ध पातळीवरती जावं लागतं. मग तोपर्यंत प्रभुपाद आपल्याला सांगतात की तोपर्यंत राधा आणि कृष्ण यांनाच आपण असं सजवायचं की जणू काही ते लक्ष्मी आणि नारायण दिसतील. आणि पूर्वीच्या काळात लक्ष्मी नारायणची जास्त पूजा उपासना केली जात होती ऍक्च्युली. आणि आजही आपण तेच केली पाहिजे खऱ्या अर्थाने बघितलं तर. कारण आपण भगवंतांच्या प्रेममय सेवेमध्ये डायरेक्टली जायला पात्र नाही आहोत. आपण म्हणतो राधे राधे, आणि ऍक्च्युली इतक्या पापमय कृत्यांमध्ये बिझी असतो. कुठलं प्रेम आणि कसलं काय, हृदयामध्ये प्रेम नावाचा लवलेश नाही. स्वतःच्या नातेवाईकांवर, मुलांवर वगैरे देखील आपण प्रेम करू शकत नाही. आपण सर्व जीवांवरती समान प्रतीने जो प्रेम असतो त्याच्यासाठी हृदय इतकं शुद्ध असावं लागतं. आणि अशा परिपूर्ण शुद्ध हृदयाच्या व्यक्तीलाच भगवंतांचं श्याम सुंदर रूप कळू शकतं. यम श्याम सुंदर अचिंत्य गुणस्वरूपम. कोणाला कळतं? ज्याच्या डोळ्यामध्ये प्रेमाचा अंजन आहे. प्रेमांजना अच्युरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेश.
मग तोपर्यंत श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतात, राधा कृष्ण जरी असले तरी त्यांना लक्ष्मीनारायण सारखं सजवा, फुल ज्वेलरी, भरपूर ऐश्वर्याने त्यांची पूजा करा, भरपूर ऐश्वर्याने त्यांची पूजा करा. सोनं, ही रत्न, हिरे जडित का? याचा अर्थ नॉर्मल हिंदू लोक चुकीचा काढतात की आपण असं केलं तर आपल्याला पण त्याच प्रकारचे सोनं, हिरे वगैरे ऐश्वर्य मिळेल. नाही, लक्ष्मी नारायणाची पूजा श्रील प्रभुपाद आपल्याला याच्यासाठी करायला सांगतात. लक्ष्मीनारायणाचं ध्यान याच्यासाठी करायला सांगितलं जातो कारण सगळं काही त्यांच्या मालकीचं आहे. लक्ष्मीच त्यांच्या मालकीची आहे, तुमच्या मालकीची कधी होऊच शकत नाही. जी आहे आपल्याकडे लक्ष्मी ती पण त्यांच्याच मालकीची आहे, त्यांच्याच सेवेसाठी वापरली पाहिजे. आणि हा जो विचार आहे तो जोपर्यंत मनामध्ये येत नाही तोपर्यंत आपण लक्ष्मी नारायणांचीच पूजा केली पाहिजे. म्हणजेच पहिली स्टेप आपल्या या क्रूड ग्रॉस भौतिक संकल्पनेतून बाहेर पडलं पाहिजे. मग कुठेतरी आपण प्रेम समजायला लागू. प्रेम समजण्यासाठी सगळं माझं आहे, सगळं माझ्या करताच असलं पाहिजे, सगळं माझ्याच साठी झालं पाहिजे, मी माझा, हे जे संकल्पना आहेत त्या सोडाव्या लागतात. म्हणजेच आपलं ऐश्वर्य सोडावं लागतं, आपली संपत्ती सोडावी लागते. मग ती कोणाची आहे? ती भगवंतांची आहे. मग भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायला लागतं. आणि ती अशा प्रकारची ऐश्वर्य संपन्न भगवंतांची पूजा, उपासना जी द्वापर युगामध्ये सांगितली. ऍक्च्युली द्वापर युगाचा युगधर्म आहे भगवंतांची अशी ऐश्वर्य संपन्न पूजा करणे. आता ती आपल्याला या कलियुगामध्ये ती पण शक्य नाही. कारण त्याच्याही पुढची स्टेज असते, ती म्हणजे ते ऐश्वर्य पण सोडून देणे. भगवंत बघून घेतील काय करायचं या पैशाचं, ते मला फक्त तुमची सेवा करायची आहे बस, या स्टेजला येणे. तर हे सुरुवातीचे स्टेप बाय स्टेप भगवान कपिलदेव समजावून सांगत आहेत. अशा प्रकारे लक्ष्मी नारायण या संबंधाचे नित्य चिंतन करीत असतो. या संबंधाचे, लक्ष्मीजी भगवंतांची सेवा कशी करत आहेत, भगवंतांच्या भक्तांचा चरित्र, भगवंतांच्या भक्तांची कथा, लीला ही आपण याच्यासाठीच वाचायची असते की तो संबंध आहे कसा, प्रेमाचा. आज आपण भगवंतांना मान्य करतो भीतीपोटी किंवा आदरासाठी, परंतु यशोदा मैया आणि भगवंतांचा संबंध जाणल्यावरती आपल्याला लक्षात येते की उलटच आहे. मैयाला भगवंत घाबरत आहेत. मग हे कसं समजावून घेणार? याच्यासाठी प्रेम समजावं लागतं. भगवंतांच्या मागे काठी घेऊन यशोदा मैया कायम असते, रागवते, टाइम आउट देते, बांधून ठेवते. सेम नंद महाराज. आणि ऍक्च्युली सगळे वृंदावन मधले सगळे रहिवासी भगवंतांना देव मानतच नाहीत. कधी कधी रागवतात, चिडतात, मारतात, खांद्यावर बसतात, परंतु त्या सगळ्यांच्या मनामध्ये एक भाव आहे, तो म्हणजे मी याच्यासाठी काहीही करू शकतो. ऍब्सोल्युटली काही. व्हेरी डिफिकल्ट. कलियुगातल्या लोकांना काहीही करू शकतो याचा अर्थ समजावून सांगणे पण आजकाल कठीण झालेलं आहे. काहीही करू शकतो याचा अर्थ काय प्रभूजी? म्हणजे काहीही करू शकतो. काय बऱ्याचदा काही लोक विचारतात, म्हणजे काय प्रभूजी काहीही करू शकतो? म्हणजे हे केलं पाहिजे, माझ्यासाठी मी करतोय ते सोडून भगवंतांसाठी थोडीच करायचं, सगळं केलं पाहिजे. हा भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा आपण गोपीच्या स्टेजला जातो, गोपींच्या स्टेजला जातो. आणि हा भाव शिकण्यासाठीच यांची कथा वाचायची असते, यांचं चारित्र्य वाचायचं असतं, यांच्या लीलांचं श्रवण करायचं असतं. म्हणूनच इथे सांगितलेलं आहे की भगवंतांच्या आता चरण कमलांवरून तुम्ही पायावर आणि मांडींवर ध्यान करायला आलाय, तर तो कसा केला पाहिजे? जसं लक्ष्मीजी करतात. म्हणजेच काय? सेवा करतात. कायमच सदैव सेवा करत असतात. भव म्हणजे जो ऐहिक देह धारण करतो तो, आणि अभव म्हणजे जो
ऐहिक शरीर धारण करत नाही आणि आपल्या मूळ आध्यात्मिक मध्येच अवतीर्ण होतो तो. आपण म्हणतो भवसागर. भवसागर म्हणजे भौतिक जीवन. आणि संस्कृतमध्ये कुठल्याही शब्दाचा उलट अर्थ काढायचा असेल तर जोडतात. अभव. अभव भगवंतांचं वर्णन इथे केलेलं आहे. भगवंत कसे आहेत? अभव. विभो अभव. अभव म्हणजे भौतिक जगाशी त्यांचा काही संबंधच नाही. त्यामुळे लक्ष्मीजींचा आणि त्यांचा संबंध देखील भौतिक असा आपण जोडलाच नसला पाहिजे. आणि ते दिव्य भक्तिमय सेवा, ती दिव्य भक्तिमय सेवा ही काय असू शकते याच्यावर आपण ध्यान केलं पाहिजे. होय, भगवान नारायणांचा जन्म कोणत्याही प्राकृतिक गोष्टीपासून होत नाही. जड पदार्थांची निर्मिती जड पदार्थांपासूनच होते, पण श्री नारायणांचा जन्म पदार्थापासून होत नाही. ब्रह्मदेवांचा जन्म सृष्टी निर्मितीनंतर झालेला आहे, पण भगवंत सृष्टीची निर्मिती होण्यापूर्वीपासूनच अस्तित्वात असल्याने त्यांचा देह प्राकृतिक नाही. हे सगळं मायावादी निर्विशेषवादी लोकांसाठी प्रभुपाद लिहितात. होपफुली आपल्यापैकी कोणी समजत नसेल की भगवंत भौतिक शरीर धारण करतात, आपल्यासारखेच आहेत किंवा आपण त्यांच्यासारखे आहोत. हा विचार सूक्ष्म प्रमाणात कुठेतरी असतो आपल्या मनामध्ये देखील, कुठल्या तरी खालच्या लेवलला सोडून दिला पाहिजे, मगच आपण शरण जाऊ शकतो. म्हणून प्रभुपाद इतक्या डीप मध्ये जाऊन शब्दाचा अर्थ काय आहे, श्लोकाचा अर्थ काय आहे, त्याचा तात्पर्य काय आहे, त्याचा भावार्थ काय आहे, हे सगळं प्रभुपाद आपल्याला का सांगतात? कारण या श्लोकाचा चुकीचा अर्थ आपण काढू शकतो. व्हेरी इम्पॉर्टंट आणि व्हेरी ग्रेटफुल असलं पाहिजे आपण प्रभुपादांच्या प्रती, हो की नाही? पुढच्या श्लोकामध्ये आपण पुढे जाऊया. आता भगवान कपिल देव काय म्हणतात? उरुसुपर्ण भुजयोर दिशोभमाना ओजो निधी अतसिका कुसुमा भवासौ व्यालंबी वरवाससी वर्तमान कांची कलापभिरंबी नितंब बिंबम. भगवंतांच्या मांड्या सर्व शक्तींचे आगर आहेत आणि ध्यानस्थ योग्याने आपले मन त्या मांड्यांवर केंद्रित करावे. आपण पण रोज भगवंतांना पाहतो, परंतु कशा पद्धतीने पाहायचं हे या श्लोकांमध्ये आपल्याला कळू शकतं. इथे आता योग्याबद्दल लिहिलेलं आहे, जो ध्यान करत असतो एकांत स्थळी बसून. परंतु आपल्याला पण बरंच शिकण्यासारखं आहे याच्यामध्ये. जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा पहिल्यांदा भगवंतांच्या चरणाकडे लक्ष गेलं पाहिजे, तिथे आपलं मस्तक टेकवलं पाहिजे. तुम्हाला अल्टरमध्ये आत कोण सोडणार नाही, परंतु डोळे झाकून आपण तिथे आपलं मस्तक टेकवलं पाहिजे, त्याचं ध्यान केलं पाहिजे. त्या चरण कमलांवरच्या आपण एक धुळीचा कण होण्याची पण आपली लायकी नाही, पात्रता नाही, हा हीन भाव आला पाहिजे. मग वरती सरकलं पाहिजे, भगवंतांचं पाय आणि मांड्या बघितले पाहिजेत. आपल्या मनामध्ये विचार आला पाहिजे, लक्ष्मीजी किती भाग्यवान आहेत, त्यांना याची सेवा मिळते. मग वरती सरकलं पाहिजे, भगवंतांच्या मांडीवरती लक्ष गेलं पाहिजे. मग आपल्या मनामध्ये भाव आला पाहिजे, या मांड्याच सुपर पॉवरफुल आहेत, आपल्याला बनवू शकतात, नष्ट करू शकतात. भगवंत पॉवर जनरली शरीरातला सगळ्यात मोठा स्नायू असतो मांडी. इज दॅट करेक्ट डॉक्टर साहेब? बरोबर आहे काय? स्नायू म्हणजे मसल, आणि ताकद ही जनरली स्नायूंमध्ये असते. भगवंतांच्या मांड्या सर्व शक्तींचे आगर आहेत आणि ध्यानस्थ योग्याने आपले मन त्या मांड्यांवर केंद्रित करावे. भगवंतांच्या मांड्या जवस पुष्पाच्या कांतिमान रंगाप्रमाणे श्यामल असून भगवंत जेव्हा गरुडाच्या खांद्यावर आरूढ होतात तेव्हा त्या अतिशय आकर्षक दिसतात. ऑफकोर्स ते काय उघडे नसतात, परंतु मसल्स ज्याच्याकडे बघून आपण भाळून जातो या भौतिक जगामध्ये देखील सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं.
योग्याने त्यांच्या गोलाकार नितंबाचेही चिंतन करावे. ते नितंब अप्रतिम व पायघोळ अशा पितांबराने आच्छादित आहेत. पायघोळ म्हणजे पायात घोळणारे. आणि त्यावर एक मेखलाही विसावलेला आहे. मेखला म्हणजे काल आपण परवा वाचत होतो कमरपट्टा. महाभारत किंवा रामायण वगैरे तुम्ही बघितलं असाल तर तसं घातलं जातं. गर्डल इंग्लिशमध्ये, ज्याला गर्डल म्हणतात. तात्पर्य, पुरुषोत्तम भगवंत सर्व शक्तींचे आगर आहेत आणि त्यांची शक्ती त्यांच्या दिव्य शरीराच्या मांड्यांवर आश्रित आहेत. भगवंतांचे संपूर्ण शरीरच सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहे. ऍक्च्युली सर्व संपत्ती, सर्व बल, सर्व यश, सर्व ज्ञान, सर्व वैराग्य आणि सर्व सौंदर्य. म्हणजेच काय की असं नाहीये की भगवंतांचे बोट पॉवरफुल नाही आहेत. मांडीच तेवढी पॉवरफुल आहे. सगळं पॉवरफुल आहे आणि तितकंच इक्वली पॉवरफुल आहे. जे काम भगवंत आपल्या मांडीने करू शकतात तेच बोटाने करू शकतात. जे काम भगवंत आपल्या बोटाने करतात ते डोळ्याने पण करू शकतात. ब्रह्मसंहितेमध्ये आपण वाचतो. कुठला श्लोक आहे तो? यस्येंद्रिय समथिंग. भगवंत म्हणूनच प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात की भगवंत तुम्ही दाखवलेला भोग आपल्या डोळ्यांनी खातात. ते आपल्या पायाच्या बोटांनी पाहू शकतात, सगळं करू शकतात. परंतु इथे असं का म्हटलेलं आहे, मांड्यांमध्येच ताकद आहे. त्याचा अर्थ असा असतो की आपल्याला जनरली ही सवय आहे, भौतिक जगामध्ये ते सत्य आहे, तसंच ते भगवंतांबाबतीत पण शक्य आहे आणि त्या प्रकारेच आपण ध्यान केलं पाहिजे. ते पॉवरफुल आहे. सर्व संपत्ती, सर्व बल, सर्व यश, सर्व ज्ञान, सर्व वैराग्य आणि सर्व सौंदर्य, सगळंच सौंदर्य आहे. योगी जनांनी भगवंतांच्या दिव्य रूपाचे ध्यान करावे असे येथे सांगण्यात आले आहे आणि त्याने या ध्यानाचा आरंभ तळव्यापासून करावा, मग क्रमाक्रमाने गुडघे, मांड्या आणि शेवटी मुखाचे ध्यान करावे. पुरुषोत्तम भगवंतांचे ध्यान करण्याच्या पद्धतीचा प्रारंभ त्यांच्या चरण ध्यानापासून होतो. खालून सुरुवात करायची. भगवंतांच्या दिव्य रूपाचे हे वर्णन आपल्याला मंदिरातील आर्च विग्रह किंवा श्रीमूर्तीमध्ये पाहावयास मिळते. मगाशी मी सांगत होतो, आपण पण हेच करायचंय, ध्यान योगी नसलो तरी. सामान्यपणे श्रीमूर्तींचा अधोभाग पिवळ्या रेशमी वस्त्राने शृंगारलेला असतो. अधोभाग म्हणजे खालचा भाग. हाच वैकुंठ शृंगार किंवा भगवंत चिदाकाशात जो शृंगार धारण करतात तो आहे. हे पितांबर पायघोळ असते, पायापर्यंत असते. अशा रीतीने ध्यान करावयाचे असे अनेक दिव्य विषय योगी व्यक्तीस उपलब्ध असताना त्याने निराकारत्व हा विषय असणाऱ्या तथाकथित योगाभ्यासकांप्रमाणे एखाद्या काल्पनिक विषयावर ध्यान करण्याचे काहीच कारण नाही. अगेन प्रभुपाद आपल्या स्टाईलमध्ये येतात. एवढं सगळं डिटेल मध्ये सांगितलेलं असताना काहीच नाही आहे, स्वरूपच नाही आहे, आकारच नाही आहे, सगळं शून्य आहे, सगळं माया आहे, सगळं असत्य आहे. याच्यावर ध्यान करणारे किती मूर्ख असतील, हो की नाही? प्रभुपाद एकदा म्हणतात की समजा तुम्हाला अजून पटलेलं नसेल तरी शून्यावर ध्यान करण्यामध्ये काय मजा आहे. इथे बघा किती सुंदर वर्णन दिलेलं आहे. समजा तुम्हाला पटलेलं नसेल तरी करा ध्यान. आनंद कशात आहे बघा. शून्यावर ध्यान करायचं का हे सुंदर रूपावरती ध्यान करायचं. तुमच्या मते हे जर टेम्पररी असेल तर असू दे, त्याच्यावर ध्यान करा. सौंदर्य बघा, ज्ञान बघा, शक्ती बघा. परंतु जनरली निराकारवादी, मायावादी असं करत नाही, कारण ते त्याला मान्यच नसतं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणीतरी असू शकतो. हा मेन प्रॉब्लेम असतो. म्हणून आपण तिकडे वळत नाही. भले दुःख शून्यात काही सापडलं नाही तरी चालेल, मी बघत बसतो शून्याकडे, तर मी का मान्य करू माझ्यापेक्षा कुणी श्रेष्ठ असू शकतं. दॅट इज, त्याला म्हणतात निर्विशेषवादी, मायावादी, शून्यवादी लोक.
पुढचा श्लोक वाचूया का नको? हम्म हम्म. पुढच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, नाही रिधम नाभिरिधम भुवन कोश गुहोदरस्थम यत्रात्मयोनी धिषणा अखिल लोक पद्मम. पुन्हा पुन्हा येतं, जलज पद्मम पंकज. सगळ्याची तुलना कमळाशी केलेली. कोणाकोणाच्या अंगणात कमळाचं फुल आहे? कोणाकोणाला अंगण आहे, मग कमळाचं फुल आहे. सुंदर कमळाचं. व्यूढम हरिन्मणिवृषस्तन योरमुष्य ध्यायेद्वयम विशदहार मयूखगौरम. योगी व्यक्तीने त्यानंतर भगवंतांच्या उदराच्या मध्यभागी असणाऱ्या चंद्रासम नाभीचे ध्यान करावे. अखिल ब्रह्मांडांचा आधार असलेल्या त्या नाभीमधून एक कमळ नाळ वर आली आहे आणि तिच्यामध्ये सर्व ग्रहलोक समावलेले आहेत. वाव. हे कमळच सर्वात प्रथम जन्मास आलेल्या ब्रह्मदेवांचे निवास स्थान आहे. त्याचप्रमाणे योग्याने आपले मन भगवंतांच्या स्तनांवर केंद्रित करावे. ते स्तन सर्वोत्तम पाचूच्या जोडीप्रमाणे दिसतात आणि भगवंतांच्या वक्षस्थळावर विराजमान असलेल्या दुधाळ शुभ्र मोती हारांच्या किरणांमुळे ते स्तनही गौरवर्णाचे दिसतात. गौरवर्ण म्हणजे गोल्डन, चमकणारं गोल्डन. योग्याला तात्पर्य, योग्याला पुढे निर्दिष्ट करण्यात आले आहे की त्याने अखिल सृष्टी भौतिक सृष्टीचा आधार असलेली भगवंतांची जी नाभी आहे तिचे ध्यान करावे. ध्यानचा अर्थ असतो की त्याचं महत्व, चिंतन आणि आपला त्याच्याशी संबंध काय आहे, आपण कुठे आहोत. म्हणूनच ही खालून वर जायचंय. जसं आता मांड्यांबद्दल आपण विचार केला तसं नाभीबद्दल काय सांगितलंय की अखिल विश्व याच्यामधून आलेलं आहे आणि अखिल विश्व याच्यामध्ये धारण केलेलं आहे. अहम सर्वस्य प्रभू. त्याचं ध्यान करावं. ज्याप्रमाणे लहान मूल आपल्या आईशी नाळेने जोडलेले असते त्याचप्रमाणे सर्वात प्रथम जन्मास आलेले ब्रह्मदेव ही भगवंतांच्याच परम इच्छेने त्या कमळ नारेद्वारे भगवंतांशी जोडलेले आहेत. पूर्वीच्या श्लोकात म्हटले होते की भगवंतांच्या मांड्या, गुडघे आणि चरणांचे संवाहन करीत असलेली श्री लक्ष्मी देवी ही ब्रह्मदेवांची माता म्हणून ओळखली जाते. परंतु वस्तुतः ब्रह्मदेवांचा जन्म भगवंतांच्या उदरातून झालेला आहे, मातेच्या गर्भातून नाही. इथं सगळं मातेच्या गर्भातून जन्म होतो म्हणून ते तिथं पण व्हायला पाहिजे असं काही नाही. ही सर्व भगवंतांची अचिंत्य कार्य आहेत, कल्पना न करू शकत नाही अशी. आणि मनुष्याने असा भौतिक दृष्टीने विचार करू नये की पिता एका पुत्रास कसा काय जन्म देऊ शकतो. इथे देऊ शकत नाही, परंतु भगवंत काही करू शकतात. ब्रह्मसंहितेमध्ये म्हटले आहे की भगवंतांच्या प्रत्येक अवयवामध्ये इतर प्रत्येक अवयवांचे कार्य करण्याची शक्ती आहे. आताच आपण बोलत, आठवलं का श्लोक? हा, अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती पश्यंती पांती कलयंती चिरम जगांती. पश्यंती ते पाहू शकतात. रोज सकाळी म्हणतो आपण तरी आठवत नाही. नॉट गुड. ब्रह्मसंहितेमध्ये म्हटले आहे की भगवंतांच्या प्रत्येक अवयवामध्ये प्रत्येक अवयवांचे कार्य करण्याची शक्ती आहे. त्यांचे शरीर पूर्णतः आध्यात्मिक असल्याने त्यांचे अवयव मर्यादित वा बद्ध नाहीत, जसे आपले आहेत. आपले डोळे ऍक्च्युली, डोळ्याचं आपलं काम आहे बघणे, हो की नाही? परंतु आपले डोळे काही काही परिस्थितीमध्ये बघू पण शकत नाहीत, इतके अपूर्ण आहेत. एवढे पण पूर्ण नाहीत. जीभ म्हणा, सगळे अवयव. परंतु भगवंतांचे अवयव इतके परिपूर्ण आहेत की डोळे त्यांचे बघू तर शकतातच प्रत्येक परिस्थितीमध्ये, अखिल ब्रह्मांडातली कुठलीही वस्तू बघू शकतात.
त्याचबरोबर डोळ्याने ते चालू शकतात, डोळ्याने खाऊ शकतात, कुठलाही अवयव कुठल्याही अवयवाचं काम करू शकतात. म्हणूनच त्याला अचिंत्य म्हटलेलं आहे. भगवंत आपल्या कानांद्वारे पाहू शकतात. भौतिक कान केवळ ऐकू शकतात पण पाहू शकत नाहीत. मात्र ब्रह्मसंहितेच्या आधारे आपण जाणू शकतो की भगवंत आपल्या कानांद्वारे पाहू शकतात आणि नेत्रांद्वारे ऐकू शकतात. त्यांच्या दिव्य देहाचा कोणताही एक अवयव इतर कोणत्याही अवयवाप्रमाणे कार्य करू शकतो. त्यांचे उदर म्हणजे अखिल ब्रह्मांडाचा आधार आहे. ब्रह्मदेव हे सर्व ग्रहमंडळाच्या निर्माणकर्त्याच्या पदावर स्थित आहेत, परंतु त्यांची स्थापत्य शक्ती भगवंतांच्या उदरापासून उगम पावलेली आहे. स्थापत्य म्हणजे काय? मॉडर्न इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्थापत्य विभाग युनिव्हर्सिटीत लिहिलेलं असतं कधी मराठी. इंजिनिअरिंग, मोर स्पेसिफिकली सिव्हिल इंजिनिअरिंग और आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग. स्थापत्य विभागाला आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग. ते या अखिल ब्रह्मांडाचे आर्किटेक्ट आहेत, प्रभुपाद नेहमी म्हणायचे, ब्रह्मदेव. परंतु त्यांची ही जी पॉवर आहे आर्किटेक्चरची, ती त्यांनी भगवंतांच्या युनिव्हर्सिटीतून प्राप्त केलेली डिग्री. विश्वातील कोणत्याही सृजन कार्याचा थेट संबंध भगवंतांशी असतो. जरी आपल्याला दिसत असलं की, खूप इम्पॉर्टंट वाक्य आहे बरं का, विश्वाच्या कोणत्याही सृजन कार्याचा थेट संबंध भगवंतांशी असतो. बऱ्याचदा आपल्याला वाटेल की ब्रह्माजी निर्माण करतायत, तिथपर्यंत आपली झेप गेले नाही तर हे ऋषी मुनी ब्रह्मादींची प्रजापती हे निर्माण करतायत, त्यांच्यात दितीने जन्म दिला. नाही, सगळं भगवंतच करत असतात. हेच आपण जर खाली 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 असं विचार करत आलो, आपण जे निर्माण ते करतो त्याचं क्रेडिट पण आपण घेतलं नसलं पाहिजे. भगवंतच निर्माण करतात. निर्माण करणे खूप आवडतं लोकांना ऍक्च्युली, कारण त्याच्यामध्ये अहंकार असतो. मी तयार केलंय, मी निर्माण केलंय. काही नाही करता आलं तरी मुलं तरी जन्माला घालता येतात आपल्याला. मग आपण म्हणतो माझी मुलं आहेत. प्रेम जरी करत नसलो तरी माझी मुलं आहेत. या सगळ्यामध्ये भगवंतांचा हात असतो. सगळ्यामध्ये. भगवंतांनी जर तो आत्मा सोडलाच नाही तर तुम्ही कुठली मुलं जन्माला घालणार आहे? आणि आजकाल तुमची ती पॉवर पण कमी होत चाललेली. काल मी पाठवलेला व्हिडिओ कोणी बघितला? व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रिमेंडसली लोकांची ही जी शक्ती आहे ती कमी कमी होत नाहीशी होत चाललेली आहे. मला तर रोज 10 मधले जवळजवळ 7-8 लोक सांगतात की आम्हाला मूल लवकर होतच नव्हतं, आम्ही काय काय केले माहिती. आणि बरेचसे असे 1-2 तरी नक्कीच भेटतात ज्यांना होतच नाही मूल. तरी पण आपला मी निर्माण केलं. सगळं भगवंतांच्या शक्तीवर अवलंबून आहे. तुम्ही काय निर्माण करणार? तुम्ही काहीच निर्माण करू शकत नाही. ही गगनचुंबी इमारत मी निर्माण केली. अरे त्याला लागणारे वीट वाळू कोणी दिलं? बिर्लानी दिलं. बिर्लाला सिमेंट तयार करायला लागणारं रॉ मटेरियल कोणी दिलं? पृथ्वीने दिलं. पृथ्वी कोणी निर्माण केली? भगवंतांनी निर्माण केली. एकही गोष्ट नाही जी तुम्ही निर्माण करू शकता. प्रभुपादांना काही लोक यायचे, म्हणायचे माझं डोकं तरी चालवलं. मग प्रभुपाद त्यांना म्हणायचे तुमचं डोकं कुणी निर्माण केलं? नाही. या विश्वातल्या प्रत्येक निर्मितीच्या मागे भगवंत असतात, असलेच पाहिजेत. ते जेव्हा मान्य करतो आपण तेव्हा आपण आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो. नसेल तर आपण अहंकारीच राहणार. भगवंतांच्या देहाचा ऊर्ध्व भाग शोभायमान करणाऱ्या मोत्यांचा हारही आध्यात्मिकच आहे. ऍक्च्युली तो मोत्याचा हार शोभायमान आहे कारण तो भगवंतांच्या शरीरावर आहे. आणि म्हणून त्यांचे वक्षस्थळ सुशोभित करणाऱ्या मुक्तहारांच्या शुभ्र कांतीकडे पाहावे असा उपदेश योगीजनांना देण्यात आला आहे. ते जनरली भगवंतांचं हे जे वक्षस्थळ असतं, छाती, याला रेस्टिंग प्लेस म्हटलं जातं. जगातले सगळं दुःख तिथे नाहीसे होतात.
त्याचा आपण आश्रय घेतला तर. हरे कृष्ण. त्याच्याकडे आपण जाणार आहोत पुढच्या श्लोकामध्ये. आज आपण इथेच थांबूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. म्हणजे योगेश प्रभूंचा प्रश्न आहे, ते म्हणतात की भगवान राम कौशल्याच्या पोटी जन्म घेतला, स्वतः भगवान श्रीकृष्ण माता देवकीच्या पोटी जन्म घेतला, मग ब्रह्मदेवाच्या मुखातून कसं काय जन्म आला? तर ते त्यांचा प्रश्न असा, त्याच्याबद्दल सांगा प्रभूजी. हरे कृष्ण. आणि हरे कृष्ण प्रभू, माझं नाही आहे ते, एक अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याने पोस्टर पाठवलं होतं, तर मी ते त्यांना सेंड केलं. म्हणजे त्यांच्याकडून उत्तर, त्यांचं काय याच्यावर म्हणणं आहे असं मी त्याच्यासाठी पाठवलं होतं. हरे कृष्ण. जसं मगाशी आपण चर्चा करत होतो की आपल्या डोक्यामध्ये एवढंच आहे, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन एकत्र केलं की पाणी तयार होतं. मग आपल्याला भगवंतांनी हवेतून पाणी काढून दिल्यावर आपण त्याच्यावरती प्रश्न करणार, इथे हायड्रोजन कुठं आहे, इथे ऑक्सिजन कुठं आहे, असं कसं काय झालं? होय की नाही? त्याला इम्पेरिकल मेथड म्हणतात. सायन्समध्ये एक्सपेरिमेंटल, प्रयोग करून पाहणे, आणि त्या प्रयोगाद्वारे होत असेल तर ते मान्य करणे, नसेल तर मान्य करायचं नाही. मग तुमचा प्रयोग काय आहे? एक पुरुष आणि स्त्री एकत्र येतात आणि त्यांच्या मिलनाने वीर्यस्खलन होऊन त्याच्यातून जीव निर्माण होतो, तो मातेच्या गर्भामध्ये वाढतो आणि मग नंतर तो मातेच्या गर्भातून, मातेच्या शरीरातून जन्म घेतो. एवढंच माहिती आहे आपल्याला. परंतु जो व्यक्ती म्हणतो की याच्याशिवाय दुसऱ्या प्रकारे कसा जन्मच होऊ शकत नाही, त्याला बसवायचं आणि त्याला 1000 गोष्टी अशा सांगायच्या ज्या तुला माहिती नाहीत, ते तुला मी सांगतो, अशाही होऊ शकतात. ते तुला माहिती नाही, हो की नाही? रॉकेटच्या जेव्हा मागे आग लावली जाते तेव्हा ते मागे आग सोडते आणि वर उडते न्यूटनच्या 3ऱ्या नियमानुसार. तू करून बघ, तुला का जमत नाही ते? शास्त्रज्ञ लोक करतात, परंतु शास्त्रज्ञ लोक करतात म्हणून तू न करता मान्य करतोसच ना की असं आहे म्हणून. अशा हजारो गोष्टी आहेत ज्या तुम्ही करत नाही तरी देखील मान्य करतात, दुसऱ्यांनी केलेल्या आहेत म्हणून. तशाच या गोष्टी आहेत, हो की नाही? जसं अगदी सिंपल भाषेत अशा लोकांना समजावून सांगायचं, उद्या मुंगी म्हणेल, मुंगीला कुणी सांगितलं जाऊन की हा जो या घरात राहणारा 3 वर्षाचा बालक आहे तो 7 किलोचं बॅग खांद्यावरती घेऊन शाळेला जातो. मुंगी म्हणेल शक्यच नाही, 7 किलोचं वजन, मी मरून जाईल. मुंगीच्या विश्वामध्ये ते शक्यच नाही म्हणून ते शक्यच नाही असं थोडीच असते. तुमच्या विश्वामध्ये, तुमच्या ज्ञानामध्ये ते शक्य नाही म्हणून शक्यच नाही असं म्हणणारे तुम्ही कोण? इट डझंट मेक एनी सेन्स. आणि मग तुमच्या या वैज्ञानिक बुद्धीला जेव्हा नवीन नवीन शोध लागतात या विश्वातले, तेव्हा तुम्ही आश्चर्यकारक का वागता? हा यस, मी शोधून काढलं. अरे ते आधीपासून अनादी अनंत कालापासून तसंच होतं. आता शोधून काढलास म्हणून तू स्वतःला क्रेडिट घेणार, हो की नाही? अरे नवीन नवीन आपण शोधून काढलं. अरे ते आधीपासून तसंच होतं, तू आता फक्त शोधून काढलं. तसंच आहे, भगवंत काही करू शकतात. भगवंताची व्याख्याच तशी आहे. काय काय दिलंय, कसं कसं प्यायचं, हे काय आहे?
एनिवे, असे जे तर्कवितर्क करणारे असतात, अंधश्रद्धा निर्मूलन वाले असोत किंवा काही काय म्हणतात त्याला, फॅनॅटिक मुस्लिम लोक देखील अशाच प्रकारचे तर्कवितर्क करतात. तुमच्या देवाला हत्तीचा सोंड कसा काय? अशा या विश्वातल्या हजारो गोष्टी आहेत ज्या आपण एक्सप्लेन करू शकत नाही, समजावून सांगू शकत नाही. हजारो, लाखो, करोडो गोष्टी आहेत या पृथ्वीवरती, दुसऱ्या ग्रहावर पण जायची गरज नाही, त्या तुम्ही समजावून सांगू शकत नाही असं कसं काय. होय, आपल्याला शाळेत शिकवलं जातं की इलेक्ट्रिसिटी जनरेट करून ती तुमच्या घरापर्यंत आणून किंवा कमीत कमी ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करून ती बॅटरीमध्ये स्टोअर करून ठेवल्याशिवाय कुठलंच इलेक्ट्रिक वस्तू कार्य करत नाही, लाईट प्रकाश देऊ शकत नाही. परंतु आपण रात्रीच्या वेळेस बघतो हे किडे उडत असतात, त्यांच्या मागून लाईट पडत असतो, काजवे. तर तुम्ही कसं समजावून सांगणार? मग अंधश्रद्धा निर्मूलनवाला म्हणणार हे शक्यच नाही. आता हे तर तुझ्या डोळ्यासमोर आहे. हा, मग बरोबर आहे. मग बरोबर आहे ना, मग समजावून सांग कसं काही शक्य आहे. मग ते शास्त्रज्ञ काय, मग त्याला मग काजव्याला पकडतात, त्याला फाडतात, मग ते शोधून काढायचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये अशा प्रकारचं केमिकल आहे, त्याच्यामुळे हे प्रकाश पडतो. अरे पण हे केमिकल आलं कुठून? त्याचं काय उत्तर देणार तू? कधी सोडणार हा अहंकार? नाही, आला असेल कुठून तरी. कुठून तरी म्हणजे मग कुठून तरी ब्रह्माजी काय येऊ शकत नाही? ब्रह्माजीच्या तोंडातून काही पण काय येऊ शकत नाही, सगळं येऊ शकतं. हा मूर्खपणाचा सिद्धांत असतो अशा लोकांचा. आणि हे आपण कसं समजावून घ्यायचं? ब्रह्माजीनी लिटरली ब्रह्माजीच्या तोंडातून ब्राह्मण नाही आले. कित्येक ब्राह्मण आहेत जे आपल्या माता पित्यांच्या पोटी जन्म घेतले. हे एक समजावून सांगायची पद्धती असते. ऍक्च्युली ब्रह्माजींच्या मुखातून फक्त आवाज येतो आणि त्या आवाजाचं रूपांतर आपोआप वेगवेगळ्या जड पदार्थांमध्ये होतं. आणि त्या जड पदार्थांमध्ये जेव्हा भगवंत आत्मा सोडतात तेव्हा तो चेतन शरीर निर्माण होतं. एवढी पण सोपी पद्धती नाही आहे, सगळं तुम्हाला समजलं. या श्रीमद भागवतमच्या पहिल्या 3 स्कंदामध्ये हे सगळं कसं होतं हे 7-8 वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलंय. तरी आपल्याला समजू शकत नाही, कारण तुमची लायकीच काय आहे समजावून घ्यायची. अशा अंधश्रद्धा निर्मूलनाला बसा तुम्हाला मी न्यूक्लिअर बॉम्ब कसा वर्क करतो समजावून सांगतो. आणि त्यांना 2 तास समजावून सांगितल्यानंतर त्यांचं डोकं गरगरायला लागतंय. हा किती कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्हाला न्यूक्लिअर बॉम्ब समजावून सांगता येत नसेल, जे काही तुमचे एक्सपर्ट आहे, जसं की मेकॅनिकल इंजिनियर आहे, तो इंटरनल कंबशन इंजिन कसं काम करतं समजावून सांगू शकतो. ज्याला आपण आपल्या कारमध्ये जे इंजिन असतं 8 सिलेंडर 4 सिलेंडर आपण म्हणतो नाही, 12 सिलेंडर इंजिन्स, ते समजावून सांगायचं त्याला. तर डोक्याला हात लावतो, अरे डोकं दुखा लागले, कधी समजावून घ्यायचंय? मग न समजावून घ्यायचं तू कार चालवतो ना, चालवतो की नाही? हे मला का समजतं सगळं? कारण मी या क्षेत्रातला एक्सपर्ट आहे. तसंच हे ऋषी मुनी या आध्यात्मिक ज्ञानातले एक्सपर्ट आहेत. तुला समजत नाही म्हणून तू विनाकारण अहंकाराने असं म्हणू शकत नाही हे सगळं खोटं आहे किंवा हे सगळं चुकीचं आहे. तू समजावून घ्यायचा प्रयत्न कर बस. जसं मी तुला आता रॉकेट इंजिन समजावून सांगतोय तसंच तुला मी हे पण समजावून सांगू शकतो. बसाची तयारी आहे का तुझी? विनम्रपणे आहे का? या लोकांची तयारी नसते, बघा तुम्ही. आणि असं या लोकांना हे पण समजावून सांगा की या सगळ्या मागे मूळ आहे प्रेम, सेवा. ठीक आहे, तुला समजलं नाही, तू प्रेम तरी करू शकतो. स्वार्थ सोडून दे ना, लोभ सोडून दे, स्वतःसाठी जगायचं सोडून दे. एवढं तरी करू शकतो की नाही? याच्यात तर तुला अर्थ कळतो की नाही आहे म्हणून. असे लोक याला पण मान्य करत नाही. मग तुमचा देवच कशाला मानायला पाहिजे प्रेम करायला?
राहिलं ठीक आहे, करू नको, देवाला मानू नको, खऱ्या अर्थाने प्रेम तरी करायला सुरुवात कर. प्रभुपाद बऱ्याचदा म्हणायचे ठीक आहे, जे करतोय ते पण चांगलंच आहे, करू दे त्याला, मानव सेवा तर मानव सेवा करू दे. कारण काही लोक तेवढं पण करत नाहीत, स्वतःच्याच स्वार्थामध्ये खितपत पडलेले असतात. अशा प्रश्न विचारणाऱ्यांचं जर अहंकाराने विचारलेला असेल तर त्याला आपण व्यवस्थित उत्तर देऊ शकतो की या सगळ्या मागे तुझा अहंकार आहे, तुला समजावून घ्यायचंच नाहीये. आणि उरला प्रश्न आपण समजावून घ्यायचा. भागवतम आपल्याला विविध पद्धतीने समजावून सांगते. ब्रह्माजी हे कसं विश्व निर्माण करतात. ब्रह्माजींच्या नाकातून हे आलं, ब्रह्माजींच्या कानातून हे आलं, का नाही येऊ शकणार. ब्राह्मण हे भगवंतांच्या डोक्यातून आले असे लिहिलेलं आहे. वाचले की नाही तुम्ही? भगवंतांच्या बाहूतून क्षत्रिय आले, डोक्यातून ब्राह्मण आले. आणि हे सगळंच खरं आहे, एक खरं आहे आणि एक खोटं असं नाही, सगळंच खरं आहे. का असू नये. आपल्या संकुचित बुद्धीने आपण फक्त आपली वजन तिथपर्यंत याच्यावरच विचार करणार. काय म्हणतात मराठीत त्याला, एक म्हण आहे, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. प्रभुपाद नेहमी याला समजावून सांगायचे, कुपमंडूक नीती. कुपमंडूक नीती म्हणजे विहिरीतल्या बेडकाला वाटतं की हेच विश्व आहे. त्याला समुद्रात मध्ये एवढं पाणी आहे म्हणून समजावून सांगा, समुद्रात एवढे वेगवेगळे जीव आहेत म्हणून समजावून सांगा, तर म्हणा हे असं कुठे असतं काय. याला शास्त्रात म्हटलेलं आहे कुपमंडूक नीती. आणि हे कुपमंडूक नीतीवाले पॉपडप असतात, फुगलेले असतात कायम बेडकासारखे, माझंच बरोबर आहे. आणि एक दिवस फुगत 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 फुटतात आणि मग लक्षात येतं अरे माझं चुकलं. हरे कृष्ण. भगवंतांचं आता आपण हे जे वर्णन वाचतोय ते किती सुंदर आहे. कधी कधी मला असं खूप वाचायला आवडतं, बसून एकटं असलंच सगळं वाचायला आवडतं. कारण मग अशा वेळेला आपण विचार करत नाही की कोण कसा वागतो आणि कुठले कोण पॉलिटिक्स चालू आहे. बाकीच्या सगळ्या तात्पर्यामध्ये तेच आहे. परंतु दुर्दैवाने भगवंतांचं असं सुंदर वर्णन असणारे हे जे श्लोक, याच्यावरचे लेक्चर्स हे फेमस होत नाही. पॉलिटिक्स बद्दलचे लेक्चर लगेच फेमस होतात. ही आपली दुरावस्था आहे सध्या. हरे कृष्ण. आणखीन कुणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आता जसं तुम्ही सांगितलं की भगवंतांच्या, आता जसं तुम्ही म्हणलं की भगवंताबद्दल वाचण्यात, ऐकण्यात आणि बोलण्यात एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. येस. पण जर समजा आता बाहेर तुम्ही जसं की म्हणलं की दुसऱ्यांना सांगायला गेलो आपण की भगवंताबद्दल, तर ते लेक्चर फेमस होत नाही. राजकारणावरती गेलं की ते फेमस होतं. तर मग आता तुम्ही सांगताय ते योग्य आहे, ते बरोबर आहे. कारण आमच्या बाबतीत पण तसंच आहे. आम्हाला पण आता म्हणजे आमची सध्याची कंडिशन अशी की भगवंताबद्दल ऐकणे, त्यांचं गुणगान करणं, त्यांचे जसे आता सध्या आपण वाचतोय, ऐकतोय, तर त्या कंडिशनला आम्ही कुठंतरी कमी पडतो असं वाटायला नाही. कारण आता सध्या ज्या भौतिक जगामध्ये ज्या भौतिक इच्छेने आपण ग्रासलेलो आहे, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करता भगवंतांचं जे गुणगान आहे, भगवंतांची ज्या लीला आहेत त्या ऐकणे, त्याच्याबद्दल चिंतन करणे, ह्या गोष्टीपासून खूप लांब गेलोय आपण. आपण म्हणण्यापेक्षा मी तर माझं सांगतोय, ह्या गोष्टी ते कनेक्ट होण्यासाठी परत काय केलं पाहिजे त्याबद्दल सांगा. अभ्यास केला पाहिजे. अभ्यास योग युक्त आहे ना, प्रॅक्टिस केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, चांगला संग केला पाहिजे. माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो. मी जैन धर्मामध्ये जन्मलेला आहे. जैन समाजामध्ये भगवान श्रीकृष्णाने एकदम खालचं मानलं जातं. एकदम खालचं म्हणजे असं. आणि त्या लेवलपासून या लेवलला भगवंतांचं स्वरूप अप्रिशिएट करण्याच्या लेवलला येण्यासाठी हृदय स्वच्छ करावं लागतं आपल्याला. हे हृदय स्वच्छ केलं नसल्यामुळे ते भगवंतांच्या अशा लीला स्मरण, भगवंतांच्या स्वरूपाचं वर्णन हे घुसत नसतं तिथे हृदयामध्ये. हृदय दगडासारखं आहे सध्या.
दगड हृदय म्हणजे मी माझा, मी माझा, मी माझा, त्याला म्हणायचं दगड हृदय. दगडाच्या हृदयात अशा शुद्ध गोष्टी लवकर शिरत नाहीत, किती ऐकल्या तरी. पहिल्यांदा ते हृदय सॉफ्ट करावं लागतं, मसाज करून करून करून, नाम जपाने, शुद्ध भक्तांच्या संघाने, शुद्ध भक्तांच्या सेवेने त्याला सॉफ्ट 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 करायचं. इतकं सॉफ्ट करायचं, इतकं सॉफ्ट करायचं की ते असं कॉटनच्या कापडासारखं झालं पाहिजे. मग त्याच्यातून पाणी ओतलं की आपोआप खाली पडेल. भगवंतांची लीला, भगवंतांचं स्मरण, भगवंतांचे स्वरूप, भगवंतांचा आनंद, राधाकुंड मधलं पाणी ते हृदयापर्यंत जाणार कसं? हृदय इतकं कठोर असेल, कठीण असेल. आणि कठोर कठीण हृदय म्हणजे वेगळं काही नसतं. मी माझा, मी माझा, मी माझा, याची ज्याला सवय असते ना, त्याचं हृदय खूप कठीण असतं. त्याचा त्रास त्यांनाच होत असतो, ते देखील कळत नाही. परंतु हळूहळू शुद्ध भक्तांच्या संघात सेवा केल्याने, अत्यंत महत्वाची गोष्ट, सेवा केल्याने हृदय लगेच पागळतं आपलं. नाम जपापेक्षाही फास्ट. करून बघा एकदा. अगदी निखळ निरपेक्ष आहे तू की सेवा करायची आपण. भगवंतांची राहू दे, आपल्या जवळच्यांची करा. मनात काही वाईट विचार न आणता, वाईट भाव न आणता हृदय लगेच आपलं सॉफ्ट होतं. सॉफ्टी आईस्क्रीम सारखं डीमार्टच्या बाहेर मिळते की नाही तसं. मग अशा सॉफ्ट हृदयाला सगळं सुंदर आवडायला लागतं. आपल्याला पण कधी कधी आश्चर्य वाटतं. कालपर्यंत मी गुलाबाकडे कधी बघितलंच नाही. गुलाब फुल इथूनच जात होतो रोज मी. आज मी का गुलाब फुलाकडे बघतोय? का मी त्याचं सौंदर्य न्याहाळतोय? का मला ते आवडतंय? कारण कालपर्यंत तू इथून जाता येताना तुझ्या डोक्यात फक्त तुझाच विचार होता, मी 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 कुठला गुलाब, कुठल्या काय. दुसऱ्यांचा विचार करून, दुसऱ्यांची सेवा करून हळूहळू तुझं हृदय आता सॉफ्ट झालंय. या जीवनातला आनंद कळायला लागला, गुलाबाच्या फुलातला सुगंध कळायला लागला, सुंदर चित्रातलं सौंदर्य कळायला लागलं. बघा तुम्ही, जो वृक्ष माणूस असतो ना, भौतिक दृष्ट्या पण, हे अध्यात्म बाजूला ठेवूया, भौतिक दृष्ट्या देखील जो वृक्ष माणूस असतो, स्वतःचाच नेहमी विचार करत असतो, त्याला एखादं चित्र चांगलं दाखवा, तोंडावरची माशी हालत नाही. सुंदर फुलांचा गुच्छ दाखवा, ठीक आहे. खडूस, मराठीमध्ये त्याला आपण खडूस म्हणतो. मास्तर लोक असे असतात, खडूस. शिक्षक लोक. हृदय सॉफ्ट केलं पाहिजे. हृदय सॉफ्ट करण्यासाठी प्रेम पाहिजे. प्रेम हे सेवेतून येतं. अहेतुकी सेवा, निरपेक्ष सेवा. मग अशा हृदयाला सगळं सुंदर आवडायला लागतं. आणि मग भगवंता इतकं सुंदर कोण आहे? गुलाबाचं फुल तुम्हाला उद्या आवडायला लागलं, हळूहळू एक दिवस असा येईल की भगवंतांचं रूप तुम्हाला विसरणार नाही, एवढं आकर्षक आहे. हो की नाही? याची प्रॅक्टिस केली पाहिजे, रोज प्रॅक्टिस केली पाहिजे, रोज रोज रोज, सकाळ दुपार संध्याकाळ, डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन सारखं प्रॅक्टिस केली पाहिजे सगळ्यांनी मिळून. हरे कृष्ण. आणि होतं, काळजी करू नका तुम्ही. प्रॅक्टिस, अभ्यास योग युक्तेने, भगवंतांनी सांगितलंय, जो याची प्रॅक्टिस करतो त्याला यश नक्की मिळतं. आमच्यासारख्या जैन लोकांना मिळतं. आता मी जैन लोकांमध्ये गेल्यावर सांगायला गेलो की मला परत तेच सांगतात, हे तुमचा कृष्ण आहे, तो आमच्या ह्याचा हे आहे. हरे कृष्ण. त्यांना मी म्हणतो हरी बोल, बाय बाय. तिथं जास्त दिवस राहायचं नाही. असंच आहे या जगामध्ये. हरे कृष्ण. हरी बोल. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. जय.
हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभू.